हिप-हॉप इंडस्ट्रीला हादरवणारी एक बातमी काल समोर आली. याच इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध रॅपर जो गेल्या 10 वर्षांपासून रॅप करायचा, आत्ताच्या आघाडीच्या अनेक रॅपर्स बरोबर ज्यानं काम केलेलं होतं, जो अगदी चांगली गाणी लिहायचा, त्या गाण्यांवरती काम करायचा, आत्ताही अनेक येऊ घातलेल्या अल्बम्सवर, गाण्यांवर ज्याचं काम सुरू होतं आणि अनेकांचा खूप चांगला मित्र म्हणून तो ओळखला जायचा. त्याच रॅपरचा काल पुण्यामध्ये पहाटेच्या वेळेस निर्घृण पद्धतीनं खून करण्यात आला. विशेष म्हणजे हा खून त्याच्याच कुटुंबातील एका तरुणानं केला, त्याच्याच आतेभावानं केला. या रॅपरचं नाव आहे रोहन ओहाळ उर्फ क्रॅकहेड. क्रॅकहेडचा खून नेमका का झाला, या सगळ्या मागची कारणं काय आणि कशा पद्धतीनं त्याला संपवलं गेलं, पाहणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. रोहन ओहाळ हा 28 वर्षीय तरुण गेल्या अनेक वर्षांपासून हिप-हॉप इंडस्ट्रीमध्ये होता. तो गेल्या 10 वर्षांपासून रॅप करत असल्याची माहिती समोर येते. आत्ताचे आघाडीचे अनेक रॅपर्स, ज्यांच्यामध्ये MC स्टॅन असेल किंवा संबाटा असेल किंवा इतर अनेक रॅपर्स आहेत, ज्यांच्याबरोबर त्यानं आधी सुद्धा काम केलेलं होतं. हे सगळे जे रॅपर्स आहेत, हे लहानाचे मोठे सुद्धा एकत्रच झालेले होते. त्यामुळे या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्याचं चांगलं नाव होतं. तो अनेकांचा खूप चांगला मित्र होता. मात्र काल अचानकच त्याच्या मृत्यूची माहिती समोर आली. जेव्हा या बातमीविषयी थोडं आणखीन जास्त सर्च केलं गेलं, तेव्हा असं कळलं की रोहनचा खून झाला आणि हा खून त्याच्याच कुटुंबातील एका व्यक्तीनं केला. आता मुळात रोहन बरोबर काय घडलं होतं? तर रोहन हा कात्रज, बिबेवाडी, कोंढवा रोड जो आहे तिथून सिटीमध्ये येण्यासाठी निघालेला होता. तिथे असलेल्या एका चांगल्या सोसायटीमध्ये तो वास्तव्याला होता आणि जेव्हा तो तिथून बाहेर पडलेला होता, आपल्या बाईकवरती तो निघाला. त्यावेळेस वाजलेले होते जवळपास पहाटेचे 5:00-5:30 आणि त्याच वेळेस जेव्हा तो यायला निघाला, तेव्हा मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आल्याच्या नंतर त्याला 2 तरुणांनी अडवलं. या दोघांनी त्याला बेदम मारहाण केली, शिवीगाळ केली. त्यानंतर एवढं करून हे तरुण थांबले नाहीत, तर त्याच्या डोक्यात थेटपणे शेजारी पडलेला एक सिमेंटचा प्लेवर ज्याला म्हणतो किंवा ज्याला सिमेंटचा गट्टू म्हटलं जातं, तो त्याच्या डोक्यामध्ये मारण्यात आला आणि या सगळ्यामध्ये प्रचंड रक्तस्राव रोहनला होत होता. आणि तशाच अवस्थेत त्याला सोडून हे दोघेही जण तिथून फरार झाले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. रोहनला रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं, मात्र त्याचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर हा खून कुणी केला, कशासाठी केला, याविषयी पोलिसांची शोधाशोध सुरू झाली, तपास सुरू झाला. या प्रकरणामध्ये मार्केट यार्ड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि जेव्हा आरोपींचा शोध घेतला जात होता, त्यावेळेस असं लक्षात आलं की रोहनचा खून हा त्याच्याच आत्तेभावाने केला. त्याच्या आत्तेभावाचं नाव कुशल लांडगे असं आहे. अवघा 20-21 वर्षांचा हा तरुण आहे. त्यानं आणि त्याच्या साथीदारानं मिळून हा खून केला. हा खून करण्याच्या मागे मूळ कारण काय होतं? या प्रश्नाचं अद्यापपर्यंत स्पष्ट उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये. मात्र असं सांगितलं जातंय की जरी हे दोघे भाऊ-भाऊ असले, तरी सुद्धा या दोघांचे काही पूर्वीपासूनचे वाद होते, पूर्ववैमनस्य होतं आणि त्या सगळ्यामधूनच रोहनचा खून करण्यात आला. आणि आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुद्धा अगदी पटपट या सगळ्यामधली कारवाई केलेली आहे, तपास केलाय. आरोपींना सुद्धा अटक केली आहे. मात्र रोहनच्या खुनामुळे पुण्यातली संपूर्ण हिप-हॉप इंडस्ट्री असेल किंवा महाराष्ट्रातली हिप-हॉप इंडस्ट्री असेल, त्यांच्यामधून एकच हळहळ व्यक्त केली जाते. अतिशय टॅलेंटेड असणारा हा सिंगर, रॅपर, ज्याचा अतिशय निर्घृण पद्धतीनं खून करण्यात आला आणि इथून पुढच्या काळात सुद्धा त्याचे अनेक अल्बम्स येणार होते, अनेक गाणी येणार होती, बऱ्याच प्रोजेक्ट्सवरती तो काम करत होता, खूप चांगलं लिखाण करायचा. असं सगळं असताना त्याचं एकाएकी जाणं हे अनेकांच्या मनाला चटका लावून गेलंय, त्याच्या फॅन्सच्या मनाला चटका लावून गेलाय. त्यामुळे कालपासून सोशल मीडियावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जाते. हिप-हॉप इंडस्ट्री आणि अनेक रॅपर्सनी सुद्धा त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र तरी सुद्धा रोहन उर्फ क्रॅकहेड याचा खून आतेभावाने नेमका का केला, त्याच्या मागचं नेमकं कारण काय होतं, हे अद्याप तरी समोर आलेलं नाहीये. पोलिसांकडून तपास सुरू आहे. आता या गुन्हेगारांकडून, आरोपींकडून या सगळ्या विषयीचा कबुली जबाब दिला जाणार आहे आणि त्या कबुली जबाबातून कदाचित या सगळ्या हत्येमागचं खरं कारण हे स्पष्ट होईल. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.